नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल ना तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास हा असायलाच हवा आणि ते आपल्यात असणं फार महत्त्वाचं असतं. काही कारणाने आपल्यातला आत्मविश्वास कमी होतो. आपण परिस्थितीसमोर इतकं काही वेळा हतबल होऊन जातो ना की आपल्याला कळतच नाही की आपल्यातला आत्मविश्वास वाढवायचा कसा, स्वतःवर विश्वास ठेवायचा कसा. खरं तर आत्मविश्वास ही काही जन्मजात लाभलेली गोष्ट नाही आहे. ती आपण आयुष्य जगत असताना विकसित होत असते. आत्मशक्ती आहे ती एक. आयुष्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांमुळे आपल्यामध्ये आत्मविश्वासाचं बीज हे रुजत जातं. मग जसं जसं आपलं वय वाढतं तसं या बीचं मोठ्या वृक्षात रूपांतर होतं. पण जसं एखाद्या झाडाला खत पाणी घातलं नाही तर ते झाड सुकायला लागतं आणि पाणी घातलं की लगेच पुन्हा टवटवीत होतं, तसंच आपल्या आत्मविश्वासाला विचारांचं खत पाणी घालणं आणि त्याची काळजी घेणं हे फार गरजेचं असतं. तुम्ही लहान बाळ पाहिलं आहे का? ते जेव्हा पहिल्यांदा उभं राहतं तेव्हा धडपडतं. चालायचा प्रयत्न केला तरी कितीदा ते खाली पडतं, त्याला इजा पण होते, खूप रडतं सुद्धा ते. पण पुन्हा कालांतरानं उभं राहण्याचा प्रयत्न करतं. परत पडत परत उठत तो त्याचे प्रयत्न सोडत नाही आणि अखेर ते बाळ बिनधास्तपणे चालायला लागतं. ते विचार करत नाही मला कोण बघतंय, कोण माझ्याबद्दल विचार काय करतंय, मला कोण हसतंय का, मी परत प्रयत्न केला आणि परत पडलो तर मग काय होईल. त्याला चालायचं असतं आणि त्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत असतं. प्रयत्न करायला जी ऊर्जा लागते, जी शक्ती लागते, बळ लागतं, हिंमत लागते, त्यालाच तर म्हणतात आत्मविश्वास. नेहमी प्रयत्न करत राहणं हे महत्त्वाचं. कोण काय म्हणेल, आपल्याबद्दल काय विचार करेल, माझं नशीबच खराब आहे, मला यशच मिळत नाही, माझ्याबरोबरच हे असं होतं, असे अनेक निगेटिव्ह विचार आपल्या मनात काही वेळा येतात. पण या सगळ्या विचारांनी प्रॉब्लेम संपणार नाही आहे, तर अजून मानसिक दडपण यायला सुरुवात होते आणि बिघडलेलं मानसिक संतुलन आपल्या कुटुंबावर, आपल्या नातेसंबंधांवर नेहमीच वाईट परिणाम करतं. म्हणूनच आपण पॉझिटिव्ह विचार करायला शिकलं पाहिजे, प्रयत्न करत राहायला पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात ना, मग यातला परमेश्वर म्हणजेच प्रयत्न करून मिळालेलं यश. तेव्हा आनंदी रहा, हसत रहा. आलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी, त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत रहा. कारण समर्थांनी म्हटलंच आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. त्यामुळं अपयश जरी आलं तरी प्रयत्न मात्र सोडू नका, कारण प्रयत्नानंतर यश हे ठरलेलंच आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.